ईश्वराची नितांत सुंदर कलाकृती म्हणजे माणूस. माणसाला घडविताना ईश्वराचा स्पर्श हा प्रत्येकास, पण त्याची जाण किती माणसं ठेवतात. निरपेक्ष भावनेने सेवा करतातही काही सेवक, पण अवतीभोवतीच्या जीर्ण शिवालयाची वेदना ज्यांच्या हृदयाला पिळवटून टाकते, असली काही आगळीच माणसं असतात. मग चिमुकल्या हातातील ओली माती मंदिराचा आकार घेऊ लागते. बोबड्या वाणीतून अभंग आळविले जातात, तर दगडाच्या चिपात टाळांचा नाद घुमू लागतो. होय, ही कहाणी आहे नानांची, ज्यांनी लहानपणीच स्वप्न पाहिले होते. शिक्षण, प्रगती व आध्यात्मिक उंचीचे. हरिभक्त परायण सानप गुरुजी म्हणजे श्री त्र्यंबक पर्वतराव सानप. सानप गुरुजी उपाख्य नाना. नानांच्या वडिलांचे नाव पर्वतराव माधवराव सानप व आईचे नाव यशोदाबाई होते. यांचे मूळ गाव खळेगाव, परंतु नानांचा जन्म आईचे माहेर अंढेरा असल्यामुळे अंढेरा येथे त्यांचा जन्म झाला. श्रावण अधिक शुक्ल द्वादशी दिनांक 26 ऑगस्ट 1939 या दिवशी सकाळी 9 वाजता झाला. सर्वांना आनंद झाला. नानांच्या अगोदर 3 बहिणी गोपिका, कलावती व साळूबाई ह्या त्यांना वडील होत्या. नाना जेमतेम 4-5 वर्षाचे होईपर्यंत हे कुटुंब खळेगाव तालुका लोणार येथे राहिले. नंतर नानांचे मामा कैलासवासी कडुबा नंदाजी पालवे यांनी हे कुटुंब कायमचे अंढेरा तालुका देऊळगाव राजा येथे आणले. अंढेरा येथे आल्यानंतर 1-2 वर्षात नानांचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं. नाना हुशार व एकपाठी होते. ते 1950 साली 4था वर्ग पास झाले. केंद्रावर 5-6 गावची मुलं होती, त्या सर्वांमध्ये नानांचा पहिला नंबर आला. त्या काळी जवळपास शाळा नव्हती, म्हणून नाना 1 वर्ष घरीच राहिले. 1952 नानांची मोठी बहीण गोपिकाबाई वारल्या. नानांच्या आईवडिलांना भेटण्यासाठी केशव शिवणी तालुका सिंदखेड राजा येथील नानांची मावशी लिंबाबाई व काका धोंडीबा आनंदराव वाघ हे अंढेरा येथे आले. त्यांनी सांगितले, मलकापूर पांगरा येथे 8वीपर्यंत चांगली शाळा आहे. आमच्या इथून दररोज 20-25 मुलं शाळेत जाणं येणं करतात. आईवडिलांचा नकार असतानाही मावशी व काकांनी नानांना बळजबरीने शिवणीला आणलं व मलकापूर पांगरा येथे इयत्ता 6वीत नाव नोंदविलं गेलं. ती शाळा खूप चांगली होती. त्यावेळेतच नानांना साने गुरुजी व ऐतिहासिक पुस्तके, त्यातल्या त्यात शिवाजी महाराजांचा इतिहास वाचण्याचा छंद जडला. नानांच्या नंबर 2च्या बहीण कलावती ह्या पिंपळखुटा तालुका सिंदखेड राजा येथे दिलेल्या होत्या. नानांचा मूळचा स्वभाव धार्मिक. त्यावेळचे निष्ठावंत वारकरी कैलासवासी नामदेवबुवा किसन घुगे हे पिंपळखुटा येथे राहत होते. ते भजनात व पखवाज वाजवण्यात हुशार होते. नानांनी त्यांच्याकडून माळ घातली व वारकरी पंथ स्वीकारला. हे गाव मूळचंच वारकरी पंथाचं आहे. वैकुंठवासी भगवान बाबा येथे येऊन गेलेले आहेत. नाना 8वी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी गव्हर्नमेंट हायस्कूल चिखली येथे शिकायला गेले. 1958 साली चांगल्या मार्काने मॅट्रिक पास झाले. नानांचा पिंड मुळातच धार्मिक होता. मॅट्रिक झाल्यावर शिक्षणाची तीव्र इच्छा असूनही परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. यावर्षी गाडगेबाबा पंथाचे शंकर महाराज नागरे हे वर्गणीकरता अंढेरा येथे आले. त्यांनी पंढरपूरच्या स्टेशनवर वंजारी समाजाची धर्मशाळा व मागासवर्गीय वसतिगृह आहे हे घरच्यांना सांगितले. त्यांनी घरच्यांना सांगितले की मी ह्या पोराला पंढरपूरला नेतो व वसतिगृहात ठेवून कॉलेजला ॲडमिशन करून देतो. नाना पंढरपूरच्या ओढीने जायला तयार झाले. घरच्यांचा विरोध होता, तरीही नाना पंढरपूरला गेले. तिथे गेल्यावर रात्रीचे कॉलेज नव्हते. नानांचा भ्रम निराश झाला. रोज चंद्रभागेचे स्नान व पांडुरंगाचे दर्शन यामुळे नाना आनंदात होते. पुणे जिल्ह्यात शिक्षकाच्या नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न केला. नानांना ऑगस्ट 1959 मध्ये ढाकाळे, खामगळवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे
येथे शिक्षकाच्या नोकरीची ऑर्डर आली. नाना लगेच 20 ऑगस्ट 1959ला रुजू झाले. गाव अवघं 60-70 घरांचं, मागासलेलं, संपूर्ण मांसाहारी. नाना निराश झाले. पण गप्प बसतील ते नाना कुठले. नानांनी महिने धार्मिक ग्रंथाचं वाचन सुरू केलं. हळूहळू गाव नानांच्या भजनात रममान झालं. शाळा खूप सुंदर केली. मुलांची प्रगती बघून गाव नानांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलं. 1961 साली मे महिन्यामध्ये नानांचे मामा वैकुंठवासी कडुबा नंदाजी पालवे यांनी आपली मुलगी मथुरा हिचे लग्न नानांशी लावून दिले. त्यावेळी सुद्धा त्यांना नोकरी सोडून घरी येण्यासाठी आग्रह धरला, परंतु नानांनी ऐकले नाही. माझं लग्न झाल्यानंतर त्यानं कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तन एकादशी असं बारामतीला याला जायचे. काळे महाराज होते त्यांच्याशी ते गुरु. नंतर मग पंढरपूरला गेले. मग शिरवळकराशी त्याचे संबंध आले. मग ते फडकरी वारकरी येतात मिसळून गेले. मग इकडे बदली झाल्यामुळं मग इकडचा समाज जोडला गेला. सगळ्याचं प्रेम मिळाल्यामुळं वैष्णवगडाची निर्मिती झाली. ह्या वर्षी बारामती तालुका कनेरी गावाचं संस्थान याचे प्रमुख वैकुंठवासी गणपत आबाजी काळे आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी होते. त्यांची व नानांची दैवयोगाने भेट झाली. त्यानंतर प्रत्येक शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी, सणाची सुट्टी, नाना कनेरीला जाऊन त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, चांगदेव पासष्टी, विचारसागर हे ग्रंथ सोडवीत. नाना भक्तिप्रेमाने झपाटले होते. असे साहित्यिक भक्त नानांनी कीर्तन घेतले. एप्रिल 1963 नानांना कन्यारत्न झाले. खामगाळवाडी हे गाव आळंदी ते पंढरपूरच्या मधोमध येते. पंढरपूरला जाता येता वारकरी नानांकडे येत असून गावाचा नानांनी कायापालट केला. गंगू काका फड, देहूकर, बाळकृष्ण बुवा, धोंडोपंत दादा शिरवळकर या फळाचे वारकरी व नाना यामध्ये घनिष्ठता आली. पुढे नाना पालखी सोहळ्यामध्ये गंगू काका फडाच्या दिंडीत जात असत. नानांनी गाथा भजनाचे सप्ताह सुरू केले. गाथा भजनासाठी नानांनी गंगू काका फडाचे मालक वैकुंठवासी तुकाराम बुवा शिरवळकर यांना निमंत्रित केले. त्यांनी नानांची परमार्थाची तळमळ बघून नानांना भाऊ मानले. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी एक कोहळ्याला प्रस्ताव मांडला की आपल्या गावी ज्ञानेश्वरांचा सप्ताह व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण ते त्यावेळेला वारकरी संप्रदायाचे प्रमुख होते पंढरपूरच्या भागातले. आणि त्यांचा गंगूकाका शिरवळकर म्हणून यांच्याशी दृढ संबंध होता आणि त्यांच्या मठातच त्यांचं वास्तव्य आणि व्यवस्था असायची. त्या लोकांना आणून मी आपण सप्ताह कोहळ्याला करू असं त्यांनी मला सुचवलं. त्याप्रमाणे आम्ही आमच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने तो सप्ताह साजरा केला. साधारण 80-82 साल असेल. सानप गुरुजी म्हणजे प्रत्यक्षात संत तुकारामाचा अवतार. आणि त्यांचं जे वागणं बोलणं चालणं ते इतकं समाज मनावर इम्प्रेशन द्यायचं की ते सगळ्यांचे होऊन जायचे. आणि प्रत्येकाबद्दल त्यांच्या मनात सतत आपुलकी आणि अतिशय मार्दव बोलण्यामध्ये. याच्यामध्ये माझं नाव घनश्याम असताना सुद्धा ते मला म्हणायचे की अरे घनश्यामा. म्हणजे घनश्यामा म्हणण्यात जो त्यांचा आपलेपणा होता तो इतका मला भावायचा की कुणी हाक मारली खरंच परमेश्वरच आपल्याला हाक मारतोय का काय असं वाटायचं. 1967-1976 या काळात नानांनी खामगळवाडीत वार्षिक नाम सप्ताह सुरू केले. गावात अनेक वारकरी तयार झाले. नानांनी दिंडी मार्गात पंगतीसाठी दाते तयार केले. गंगू काका फडाच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य करता करता अध्यात्म चालू ठेवले. श्री गुरु काकासाहेबांच्या फडासारखा प्रासादिक 2-2.5 वर्षापासून जुना फड वारकरी संप्रदायामध्ये शिरवळकरांची पताका फडकती. तुकोबारांचे सेवेकरी जे माऊलीचे कट्टर सेवेकरी पहाड्यापासून सगळी सेवा या घराण्याला आहे.
अशा फळावर आपण आलो. सोनियाचा दिन आजी अमृते नाहल्या या प्रमाणाप्रमाणे ज्या दिनाची ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो आणि ज्या दिनासाठी आपण एवढे दिवस प्रयत्नशील होतो असा गुरुजींचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा साजरा आपण करत आहोत. अशा सुवर्ण दिनाचे साक्षीदार आपण होत आहोत. गुरुजींचं जर आपण परमार्थिक प्रवास जर पाहिला तर आदरणीय अण्णा यांच्या खाली गुरुजींचा परमार्थिक प्रवास सुरू झाला. फळासाठी अखंड त्यांनी वाहून घेतलं. आपलं संसारिक जीवन जगत असताना परमार्थ कसा करावा, संसार आणि परमार्थ याचा सुयोग्य जर मध्य असेल आणि तो जर पाहावयाचा असेल तर गुरुजींचं जीवनचरित्र अभ्यासण्याजोगा आहे. त्यांनी आत्तापर्यंत केलेला परमार्थिक त्याग, तो त्याग का आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपला हा वैष्णवगड आहे. वैष्णवगड म्हणजे त्यांच्या त्यागाचं परमार्थिक जीवनाचंच एक प्रतीक आहे, प्रतिबिंब आहे. 6 एप्रिल 1976ला नाना चिखली पंचायत समिती जिल्हा परिषद शाळा केळवद येथे रुजू झाले. नानांना बालपणापासूनच वारकरी संप्रदायाची आवड होती. वाचनाची आवड असल्याने संत वाङ्मयाचा गाढा अभ्यास त्यांचा आहे. संत तुकाराम महाराज यांची गाथा, ज्ञानेश्वरी असे अनेक ग्रंथ त्यांच्या मुखोद्गत आहेत. जवळजवळ 60 वर्ष महाराष्ट्रभर त्यांनी कीर्तने केली. कीर्तनकार म्हणून आयुष्यात एकही रुपया मानधन तथा भेटवस्तू स्वीकारली नाही. निस्वार्थ सेवा केली. बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये बदलीने रुजू झाल्यानंतर नाना केळवद, बायगाव बुद्रुक व धोत्रा नंदाई येथे 14 वर्ष कार्यरत होते. धोत्रा नंदाई येथे मुख्याध्यापक असताना शाळेचा संपूर्ण कायापालट झाला. रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनसारखी शाळा तयार झाली. आदर्श शिक्षकाचा पुरस्कार देऊन नानांना गौरविण्यात आले. नाना आदर्श मुख्याध्यापक होते. त्यांचे विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. सर आले आमच्या इथं गुरुजी आणि त्यांनी आमच्या शाळेला सुरुवातीला एकच खोली होती. त्यांच्या हस्ते आम्ही सहकार्य करताना एवढी मोठी शाळा उभी राहिली आणि गावसुद्धा पूर्ण सुधारणा गुरुजीमुळेच झाली. आणि गुरुजीला सर्व ते वरी आणलं, गुरुजीला हे सुधरवलं, सुधारण्याचं काम गुरुजींनीच केलेलं आहे. आणि ही शाळा प्रगतीपथावर गुरुजींनीच आणलेली आहे आणि मी त्यांचा सहकारी. तर या गावाचा सर्व कायापालट हा गुरुजीमुळे झाला. परमार्थाची जोड असेल, या गावाचा विकास असेल, या गावाचं अतिक्रमण हटवण्याचा विषय असेल, एकंदरीत तेवढंच नाही तर ग्रामपंचायतची विलक्षणा अनापूसमध्ये कशी करता येईल त्यामध्ये सुद्धा गुरुजीचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचाच एक भाग म्हणून यावर्षीच धोत्रानंदाई ग्रामस्थांनी भव्य गुरुपूजन सोहळा करून नानांचे पूजन केले. प्रापंचिक जीवनही नानांचे सुखमय झाले. नानांना 5 मुली व 1 मुलगा आहे. सर्व मुली चांगल्या घराण्यात दिल्यात. जावई नोकरीवर आहे. नातवंड वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेत आहेत. एकुलता एक मुलगा डॉक्टर एकनाथ वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी DM कार्डिओलॉजिस्ट आहे. सुनबाई डॉक्टर मोनिका ह्या उच्च पदस्थ अधिकारी आहेत. नानांनी आदर्श शेतीसुद्धा केली. शेती करत असताना कपाशीचे सीड्स, मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले. सोबत असणाऱ्यांना मार्गदर्शन केले. बुलढाणा जिल्ह्यात आल्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रात नानांनी उत्तुंग भरारी घेतली. एकादशी मंडळ स्थापन करून वार्षिक नाम सप्ताह सुरू केले. सर्व धर्मीयांना सोबत घेऊन 1991मध्ये पळसखेड चक्का येथे न भूतो न भविष्यती एवढा भव्य दिव्य नाम सप्ताह केला. दरवर्षी असेच तोलामोलाचे नाम सप्ताह करून लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. भविष्यात एकाच ठिकाणावरून नाम सप्ताह चालावेत म्हणून वैष्णव गड स्थापन केला. गावोगावी हिंडून वर्गणी जमा केली. नानांची निस्वार्थ सेवा, त्याग, वैराग्य यातूनच गडाचा जन्म झाला. वैष्णवगडावरील सर्व दैनिक कार्यक्रम पंढरपूरसारखेच चालतात. प्रति पंढरपूर अशा वैष्णवगडावरील श्री पांडुरंग रुक्मिणी मातेच्या मूर्ती साक्षात देव अवतरित झाल्यासारख्या वाटतात. मंदिरातील प्रत्येक शिल्प, मूर्ती, खांब ह्या भारताच्या विविध भागातून आलेल्या कारागिरांनी घडविलेल्या आहेत. संपूर्ण मंदिर व सध्या तयार होत आलेले महाद्वार हे धवलपुरी दगडातून तयार झालेले आहे. ह्या दगडाचे आयुष्य सुमारे 15,000 वर्ष एवढे आहे. अशी ही वास्तू नानांच्या कर्तव्याची युगानुयुगे साक्ष देत राहील. या संस्थेचं ध्येय भजन, अन्नदान
पांडुरंगाच्या भक्तीचा वारकरी संप्रदायाचा प्रचार आणखी प्रसार करणं या संस्थेचं ध्येय आहे. या ध्येयाला अनुसरून ही संस्था जातीविरहित धर्मविरहित फक्त मानव धर्म म्हणून काम करते. इथे वर्षातून फाल्गुन शुद्ध प्रतिपदाच्या अष्टमी या वेळेमध्येचे सप्ताह होतो. नानांच्या स्नेहीजनांची बऱ्याच दिवसापासून सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा करावा अशी इच्छा होती, परंतु नाना ऐकत नव्हते. नानांना स्वतःचा गौरव करणे अजिबातच आवडत नाही. नानांचे व्याही श्री श्रीधरराव घुगे साहेब, विहीनबाई सौ शारदाताई घुगे यांनी हट्ट धरला व मुलगा, सून, मुली व जावई यांनी नानांना सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यासाठी तयार केले. नानांनी होकार दिला, त्याबद्दल नानांचे आभार. गुरु दाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा धुनी बुद्धीच्या मर्कटा. नानांनी उभ्या आयुष्यात स्वतःचा संसार, लोकशिक्षण आणि वैष्णवगडाची निर्मिती केली. यामध्ये त्यांनी अपार कष्ट घेतले आणि स्वच्छ चारित्र्य, निष्प्रह सेवा आणि लोकशिक्षण या 3 गुणावर त्यांनी या परिसरात विचारात किंवा त्यांच्या तत्वात बसत नव्हतं तरी त्यांनी मंदिर बांधलं. कारण लोकांनी आग्रह केला आणि ते आज वैष्णवगड रूपाने तयार झाले. त्यांच्या पुढील आयुष्याला, भावी आयुष्याला मी अनेक शुभेच्छा देतो. ज्यावेळेस मी पहिल्यांदा वैष्णवगडावर गेले आणि भगवंताला प्रार्थना केली, भगवंता, नानासारखे तुम्हाला लाभलेले, जिथे वैष्णवा घरी देव सुखावला, नव जाये दवडीता बाहेरी घातला, अशा ह्या नानांच्या घरात मुलगे देताना मला खूप 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 आनंद झाला आणि आमचाही परमार्थातला आनंद द्विगुणित झाला. नाना एक अतिशय शिस्तप्रिय आणि एक आदर्श पिता राहिलेले. त्यांनी आम्हाला संस्कार दिले. त्यांनी नेहमीच आम्हाला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. त्यांनी माझ्यावर किंवा माझ्या बहिणींवर किंवा त्या नातवंडावर कुठलीच बंधन त्यांनी लादली नाहीत. त्यांची इच्छा अशी होती की आम्ही सर्वांनी उच्च शिक्षित व्हावं. नाना एक समर्पित जीवन जगले. एक आदर्श पिता, आदर्श वारकरी, आदर्श शेतकरी अशा पद्धतीचं नानांचं जीवन राहील. नानाची वृत्ती ही अतिशय त्यागी वृत्ती राहिली. त्यांनी जे जे केलं ते अतिशय मनातून केलं. आज वैष्णववाडीची निर्मिती जी झाली त्याच्यामागे नानांचा फार मोठा त्याग आहे. आणि हे फक्त एक मानव धर्माला अनुसरूनच एक असं हे मंदिर झालेलं आहे. सर्वांची खूप दुसरी इच्छा होती की नानांचा फार मोठा समारंभ व्हावा आणि आज या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या रूपानं आम्ही सर्वजण मिळून हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा नानांचा साजरा करतोय. नाना आज 84 वर्षात आहे. इथून पुढचं नानांचं आयुष्य हे उत्तम, आरोग्यदायी व दीर्घायुष्य राहावं असं या प्रसंगी मी शुभेच्छा देतो. बहु अवघड असे संत भेटी तरी जगजेठी करुणा केली. अशी अत्यंत अवघड असणारी संत भेट ही डॉक्टर एकनाथराव यांच्यामुळे मला नानांची भेट घेण्याचा योग आला. खरं तर नानांबद्दल बोलण्यासाठी फार फार काही आहे जे काही शब्दांमध्येही व्यक्त होत नाही. इतकं त्यांचं व्यक्तिमत्व अमोघ आणि अगाध आहे. केवळ आध्यात्मिकच नाही तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कसा साधावा याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नाना आहे. प्रेमळ स्वभाव आणि ज्ञानाबद्दलची तळमळ, गोरगरिबांबद्दलची तळमळ ही सतत नानांची दिसून येते. माझं खरंच भाग्य आहे की ही अवघड असणारी संत भेट नानांची मला एकनाथरावांमुळे झाली. गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल आणि विशेषतः अमृत अनुभव यामध्ये नानांचा प्रचंड अभ्यास आहे. याही वयामध्ये नानांची अभ्यासाबाबतची आणि अध्यात्माबाबतची जी ओढ आहे ती पाहून मनाला अत्यंत आनंद होतो. मला ते अमृतानुभवाच्या ओव्या आजही उघडून दाखवतात, त्याची टिपणं दाखवतात आणि खरं सांगायचं म्हणजे हाडाचे नाना शिक्षक आहेत. त्यामुळे साहित्य असेल, केवळ संत साहित्यच नाही तर इतिहास असेल, मराठी साहित्य असेल, यामध्ये नाण्यांची जी प्रगाढ खोली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. ओढ धरून नानानं परमार्थात आणलेला आहे. परमार्थात आणून प्रत्येक गोष्ट ही जिथलच्या तिथेही शिकवलेली आहे
आमचा संसारही सुदृढ केला आणि आमचा परमार्थही नानांनी सुदृढ केलेला आहे. नाना एक असे विष्णुदास आहेत की भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येती, सर्व शक्ती चालत. परमार्थासोबत शेती आणि एकनिष्ठचा परमार्थ कसा करावा हे नानांनी या भागामध्ये सर्वांच्या अंगीकृत रुजून दिलं. गुरुजींचं कार्य हे शब्दामध्ये वर्णन करण्यास आमच्याकडे शब्द कमी पडतात. नाना या कार्याची महती ज्यावेळेस आम्ही समाजामध्ये सांगत असतो, अगदी सगळे मंडळी या ठिकाणी भाववश होतात आणि त्यांच्या मुखातून असे शब्द निघतात की काय द्यावे त्याशी भावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. या वैष्णवगडाच्या विनेकरी या नात्यानं मी असं सांगू इच्छितो की नानांना आम्हाला भजन कसं शिकायचं, चाली कशा शिकायच्या, कशा म्हणायच्या, यांनी आम्हाला हात धरून बोटाल धरून चाली शिकवल्या. आणि या वैष्णवगडाच्या या माध्यमातून आम्हाला भरपूर आमच्या गावातही येऊन आम्हाला भजन शिकवणं, परमार्थाला लावणं, सगळ्या गोष्टी या नानानं शिकवल्या. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग कैरी दंडवत. नानाचं काय वर्णन करावं. 87 पासून मी नानाच्या सोबत. नानानं स्वतःच्या मुलाला कधी विचारलं नाही, स्वतःचा संसार कधी पाहिला नाही, स्वतःचं कोणतंच कार्य कधी पाहिलं नाही. वारकऱ्याकरता नाना आतूनात प्रयत्नानं झटत राहील. वारकरी म्हटलं म्हणजे नानाचा देव. पूर्ण महाराष्ट्रात फिरलो आम्ही नानासोबत. कीर्तनाला गेलो असन, भाडं जर 83 रुपये झालं असन तर माझ्या नानानं 84-85 रुपये घेतले नाही. 85 दिले असतील तर 2 रुपये वापस केले असतील माझ्या नानानं. इतकं कडक वागणं माझ्या नानाचं. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. देखणे ते स्कंध जाये, सूळ नेता स्वेच्छया.